आइए आइए राजा जी आइए, तशरीफ लाइए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजांची भेट झाली, दिल खुश झाला, मनात काही घोर धरू नये, कबुलीप्रमाणे बरोबरची माणसं जाऊ द्यावी। अनाजी दत्तो, तुम्ही दोघेही निघून जा आणि आम्ही सुखरूप पोचलो असं आमच्या कबिल्याला कळवा। जी महाराज। खान साहेब, आता मी एकटा आहे, झालं का आपल्या मर्जीप्रमाणे? अजून नाही राजाजी, नाराज होऊ नका, पण शिपाया करवी आम्हाला आधी आपली झडती घेतली पाहिजे, नाहीतर आले शान खाने अज्जाम अब्दुल खानाला जसा दगा दिला तशीच काही करामत करून आमची देखील फसगत करा। दगा मिळाला याची याद आम्ही विसरलो नाही राजे। तुमच्या तहाप्रमाणे आम्ही दोनच माणसं घेऊन आलो आणि तुमच्या मर्जीप्रमाणे त्यांना परतही धाडलं, या उपर आणखी कसली झडती घेता? हा सलाबतजंग सिद्धी जहरचा शाम्या नाही राजा साहेब, तहाची वाटाघाट होण्यापूर्वी तुम्ही आमची बात मानलीच पाहिजे। मानलीच पाहिजे? या शिवाजीला तुम्ही हा दरडावाडीचा हुकूम करता आहात का? हा, शिवाजीलाच हुकूम करता आहोत। वेड्याच्या पकडी नाडी दाबल्यानंतर भांगी टाकून या सिद्धी जहरच्या कदमापाशी कुर्णी साथ करीत आलेल्या या भोसल्यांच्या औलादीला दरडावतो आहोत। खामोश! हा शिवाजी मराठ्यांचा बादशाह आहे हे लक्षात घेऊन सीधी बात करा, नाहीतर आहा राजाजी, असते तो जंबिया उतरून ठेवा। जमादार नाईलाज आहे राजे साहेब, तो जंबिया जमादाराच्या हवाली झाला पाहिजे, नाहीतर तो सक्तीनं काढून घ्यावा लागेल। मी एकटा असलो तरी तुम्हाला तहाना भारी आहे, पण जंबिया फेकून जर तुमचा दिल थंड होत असेल तर हा घ्या, तसेच ते समजेल आमच्या स्वाधीन करा। कधीही नाही। मराठ्यांचे हत्यार विजापूरच्या सुलतानालाच काय, तर स्वर्गीच्या देवाला सुद्धा कधी काढून घेता यायचं नाही। राहू द्या फाजल भाई, ती समजेल, राहू द्या त्यांच्या। एवढे जवान माझ्या घराला देऊन हे असताना ती भय पोलादाची टीका करतात। आम्ही रमल जाणतो राजे साहेब, या रमलच्या जोरावर आम्ही ही मुलाखत घडवून आणली आहे। जरा आपले हात पुढे करा, खुदा तालानं आपल्या तकदीरीत काय लिहिलंय ते पाहू दे एकदा आम्हाला। खान साहेब, असे भिवू नका, आज आम्ही वाघ नखा आणली नाहीत, हे पहा हात। बहुत अच्छा राजाजी, या दिवाणावर बसा। आपल्या खिदमतीत कोणत्याही प्रकारे कसूर केली जाणार नाही, योग्य इतमामानं आपली बर्दाश्त ठेवण्यात येईल, मात्र पन्हाळ्याचा ताबा मिळेपर्यंत आपल्याला इथून हलता येणार नाही। होय, या जटीवर आम्ही मुलाखतीला यायचं कबूल केलं होतं। बरं, यापेक्षा आणखी काय अटी? अशा साऱ्या अटी तडकाफडकी कशा सांगता येत, आस्ते आस्ते बातचीत होऊन जाईल। माझी तीच इच्छा आहे राजे साहेब, विजापूरच्या दरबारी 10,000च्या मनसबदारीवर आपली चाकरीत नेमणूक व्हावी असं सुलतान खुदावंताने फरमावले। शहांची आमावर मोठी मेहरबानी झाली। खान साहेब, नुसत्या शिपाईगिरीवर खुश राहणार आम्ही, मला एवढी जहागीर मिळाल्यावर आणखी काय पाहिजे? अजय साहेब, ही जहागिरी तुम्हाला मोबदल्यात मिळत नाही, तर त्या मोबदल्यात तुमच्या चढ्यात असलेला सर्व मुलं आणि सर्व नवे जुने किल्ले तुम्ही आमच्या हवाले केले पाहिजेत। ही अट मोठी कठीण आहे खान साहेब, हजारो मराठ्यांचं रक्त खर्ची घालून मी माझी दौलत आणि किल्ले कोट उभारले आहेत। खुदावंत सुलतान साहेबाची मर्जी सुप्रसन्न व्हावी म्हणून मी माझ्या किल्ल्यापैकी फार तर रांगणा व पन्हाळा असे 2 किल्ले मोठ्या आनंदानं विजापूरच्या सल्तनतीत सामील करून द्यायला तयार आहे। ते काही नाही, बादशाहच्या मनसुब्या हुकुमात तुम्ही वागलं पाहिजे। आमच्या बंदुकीच्या बरोबर आम्ही तुम्हाला तह करायला भाग पाडेल। आणखी एक दिवस गेला असता तर तुमच्या पन्हाळ्याचा धुवा उडवून तुमच्या नकली मराठे शाहीचा आम्ही नाव सुद्धा ठेवलं नसतं। आपली मागणी फार जबर आहे, देणार तरी देऊन काय दे? देहातलं रक्त जिथं दौलतीच्या कामी खर्ची पडलं, जिथं जीवाच्या मुलानं जहागिरी उभारल्या आहेत, तिथं एका दमासरची सारी जहागीर हुजुरांच्या सुपूर्द करावी असं जर मी एकट्याने म्हटलं तर माझेच साथीदार उलटून मला नामोहरम करतील। त्याला आमचा नाईलाज आहे राजे साहेब, आम्ही खाविंदांचे बंदे, हुकमाचे ताबेदार। खाविंदांच्या अटी जर आपण मान्य केल्या नाही तर विजापुरी खाविंदांच्या कदमाजवळ येणं आपल्याला भाग पडेल। त्यात बिलकुल मुलायजा केली जाणार नाही, कोणत्याही प्रकारचा खासगी इत्माम न घेता आम्ही सांगू त्या रीतीनं आमच्या बरोबर येऊन
खाविंदांची खात्री तुम्हाला जातीनं करून द्यावी लागेल. या अटी आमच्या इफरतीला नामुष्की आणणाऱ्या आहेत. सर्वच राज्य बिंदिक्कत आम्ही आपकुशीने सुपूर्द करू असं कधीही होणार नाही. त्याशिवाय काही होणार नाही. अरे बडा तह आहे की तहा तो सोंग. खरोखरच हे तहाचं सोंगच आहे. अंदरची बात म्हणजे ही आमची जबरदस्ती आहे. आम्ही बोलू तेच अंमलात आणू. राजे साहेब, आपण राजे आहोत असा तुमचा गैरसमज असेल तर तो झूट आहे. तुम्ही आता आमचे कैदी आहात आणि तुमचा मुलगही आता आपोआप आमच्या ताब्यात आला आहे. मराठी शाहीचे संस्थापक शिवाजी महाराज असे सहजासहजी कैद होत नसतात. वाऱ्या मुलाचे हे फुके बोल पिंजऱ्यातल्या पडवलेल्या पोपटाहून आम्हाला ज्यादा किमतीचे वाटत नाही. एकदम तोंड बंद करा. जबानीतून उपमर्दाचा बोल आला तर जीभ फाटली जाईल. शिवाजी दादा घात झाला. धाव रे धाव. ही कोण मराठा औरत बाहेर ओरडते? काही दगा तर नाही? खुणीची अंगठी घेऊन बाहेर एक बुरखेवाली औलाद दौडत आली आहे. जा तिला एकदम हात पाठवून दे. कोण आहे ही औरत आणि ही पुण्याची अंगठी तिच्याजवळ कशी आली? खरोखरच काही दगा तर नाही? दादा दादा घात झाला. धाव रे धाव. ए लोंडी, कोण तुझा दादा? माझ्या घरदारांना बाजी प्रभूने तुरुंगात टाकलं आहे. मूर्ख पोरी, कोण आहेस तू? एकदम चालती होय तू. दादा असं रे काय करतोस? भलते हे वेळ काय पांघरला आहेस? माझ्या पतीचे प्राण जायची वेळ आली असता तुला ही सोंग टोंक सुचतात तरी कशी? मराठी शाहीच्या शिवाजी समोर अशी फाजील बेअदबी नामंजूर आहे. पोरी एकदम चालती होयतून, नाही त्याला समशिराने गर्द छाटून टाकीन. हा साहेब, इथं खात्रीने काही दगा आहे. बाई, ही अंगठी तुझ्याजवळ कशी आली? कशी म्हणजे? मी काळूजी जाधवांची बायको आहे. त्यानेच ही अंगठी माझ्याजवळ देऊन ठेवली होती. ते विजापूरकरांचे दोस्त आहेत म्हणून बाजी प्रभूंनी त्यांना तळघरात कोटून ठेवलं आहे. राजे साहेब, ही आपली बहीण आहे? मुळीच नाही. साऱ्या जन्मात मी हिला कधी पाहिलं सुद्धा नाही. कसं रे असं धडधडीत खोटं बोलतोस? खुद्द शिवाजी महाराजांनी तुला आपला पोशाख देऊन इकडे पाठवलं आहे. तुम्ही दोघेही समोरासमोर उभे होतात तेव्हा मी पाहिलं. माझ्या पतीच्या बचावासाठी मी तुझ्याकडे धावत आले असता अशा वेळी तुला कठोरपणा करवतो तरी कसा? शिव 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 शिव, तिच्या बेअक्कली नादानपणामुळे दौलतीवर पुन्हा संकट येणार. राजे साहेब, आपण राजे आहात का? अहो हे राजे नव्हे, हा दादा आहे माझा दादा. हासन साहेब, राजे साहेबांना एकदम काढण्यात आला. हे राजे साहेब, अहो हा तर माझी मराठा ओळख पळणारा हिरोजी नायकासारखा दिसतोय. होय हो होय, हा माझा दादा हिरोजी नाईकच आहे. खान साहेब, धावा धावा. बाजी प्रभू साहेब थोडेसे मावळे घेऊन हा शिवाजी आपल्या गाफील फौजेतून उचित वेळा पार झाला आहे. गंमत झाली, कशी माझी अक्कल गेली. पठाण, पाहता काय? एकदम याची गर्दन उडवा. आधी तुम्हा सर्वांचे मुर्दे पाडीन आणि मगच माझी गर्दन मारू देईन. हासन साहेब, पाहता काय? त्यांच्यावर टिपरी टाकून फौजाला एकदम कूच करायचा हुकूम सोडा. शाबाश पठाण, शाबाश. इसी माफिक बैठे रहो. खुदा ताला की मेहरबानी तुम पर बरस की रहेगी. काय झालंय?